काश्मीरी. अरे कमी वापर पण अस्सल वापर. MDH काश्मीरी लाल मिरची पावडर. आज आपण पाहतोय पुण्यामध्ये मोठे एक खेळ समिट सारखंच इथे आमच्या स्थानिक सगळे युनिटनी आणि सचिन भाऊंनी मेहनत करून केलेलं आहे. कबड्डी असेल, वेटलिफ्टिंग आहे, चेस आहे, कॅरम आहे, ह्या सगळ्या गोष्टी आणि रोलरबॉल या सगळ्या खेळांना इथे त्यांचं कॉम्पिटिशन त्याचं आयोजन केलेलं आहे. झालं. अहमदाबादची दुर्घटना आपण जर पाहिली तर वेगळ्या वेगळ्या थिअरीज आणि वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. तुमचं काही याबाबतचं? मला वाटतं थिअरीमध्ये जाणं तर योग्य नाही. ब्लॅक बॉक्सचं पूर्ण सगळं काही अभ्यास झाल्यानंतरच आपल्याला खरं काय आहे ते कळेल. सर, मुंबईमध्ये विक्रोळी पुलाचं जवळपास 3 पक्षांनी उद्घाटन केलं, आपल्या सुद्धा पक्षांनी उद्घाटन केलं. भाजप असेल किंवा मग शिंदेची शिवसेना असेल. शिंदेची शिवसेना नाही आहे, ते चोर आहेत. चोराकडे शिवसेना नाही आहे, चोराकडे सगळे चोराची मंडळी आहे. अलिबाब आणि 40 चोर आहेत ते. श्रेयवादाची लढाई सुरू आहे? बिलकुल नाही. मला वाटतं ज्यांनी काम सुरू केलं होतं त्यांच्या हाते उद्घाटन होणं गरजेचं आहे. तरी देखील श्रेयवादात न जाता मी हेच सांगेन की आपल्याला आठवत असेल अनेक गोष्टी या महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार आल्यानंतर किंवा एशनशीचं सरकार आल्यानंतर असंच पूर्ण झाल्यानंतर उद्घाटनासाठी लांबून ठेवलेलं. आपल्याला इकडचं नवीन टर्मिनल आठवत असेल पुण्यातलंच. तसंच अटल सेतू हे जवळपास 3 ते 4 महिने तयार असूनही उद्घाटन केलं नव्हतं कारण प्रधानमंत्री महोदयांची वेळ नव्हती मिळत. कोस्टल रोड तसाच बंद ठेवला होता. अनेक गोष्टी आहेत. तर लोकांसाठी जर काही उद्घाटन करायचं असेल किंवा उघडं करायचं असेल तर आम्हाला तिथे आंदोलन करून लगेच तिथं उद्घाटन करणं भाग पडतं. आमचं काम आहे ते. बच्चू कडू गेल्या 7 दिवसांपासून उपोषणाला बसले होते. 17 मागण्या होत्या, त्यातली महत्त्वाची होती की शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी. दुपारी अजितदादांच्या भाषणावेळी गोंधळ देखील प्रहारच्या कार्यकर्त्यांनी केला. आता 2 ऑक्टोबरपर्यंतचं अल्टिमेट देऊन उपोषण मागे घेतले. सरकार कमी पडते खोटं. मला वाटतं एक आहे, आपण पाहिलं असेल या सरकारवर विश्वास ठेवायचा तरी कसा. ज्या लाडक्या बहिणींकडून राख्या बांधून घेतल्या, वेगवेगळे सण साजरे करून घेतले, निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न केला. अर्थात खरं तर त्याच्या मागे निवडणूक आयोगाचाच हात होता. पण हे सगळं करून झाल्यानंतर, निवडणूक झाल्यानंतर लाडक्या बहिणींची यादी किती लाखांनी कमी केलेली आहे. त्याच्यात आता किती पैसे येतात. बरं, आता काय सांगतात की तुमच्या खात्यामध्ये पैसे आले कसे ह्याच्यावर चौकशी होणार. आणि सरकारी ज्या महिला आहेत त्यांनी कसं हे सगळं केलं. तुम्ही जे गोळ घातलेला आहे त्याच्यासाठी तुम्ही महिलांना कशा दोष देताय. तसंच कर्जमाफी करणार हे त्यांच्या पूर्ण वचननाम्यात होतं. तरी देखील सरकार आल्या काय बोलतात, आम्ही बोललो होतो का. मुख्य गोष्ट हीच आहे की हे सरकार कुठचंही विश्वासू सरकार नाही आहे. हे आपण पाहिलं असेल, कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही असं सरकार आहे. सर, गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे 2 बंधू ठाकरे बंधू एकत्र येणार. मात्र 2 दिवसांपूर्वी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली. भाजपला 2 भावांना एकत्रित येऊ द्यायचं नाही. बघा, कोण कोणाशी भेटतंय, काय बोलतंय हे आम्हाला माहिती नाही आहे. आमचं मत स्पष्ट आहे. जे महाराष्ट्राच्या मनात असेल ते होणं गरजेचं आहे. मराठी माणसाच्या हितासाठी असेल, महाराष्ट्राच्या हितासाठी असेल. आम्ही तर साधला प्रतिसाद दिला होता. पुढचं आहे महाराष्ट्र बघत आहे. पण प्रस्ताव नेमका कुणी द्यावा म्हणजे बघा, मला तर जायचं नाही. हे टेक्निकल गोष्टी आहेत, कोणी काय कधी कसं. एक महत्त्वाचं तुम्हाला एवढंच सांगतो, जे महाराष्ट्राच्या मनात असेल तसं आम्ही वागायला तयार आहोत. प्रतिसाद देत नाही तसं काही घडतंय? त्याच्यावर मला काहीच आता वक्तव्य करायचं नाही. पुण्यावरती बरंच See, I will not go into the airplane crash right now. I think only after the black box has been absolutely studied can we speak about it. But yes, there are questions about public transport, just like the railways. You have seen an increase in railway accidents, but the rail minister is more of a reel minister. And sadly, that is the only thing he's doing, reels, nothing else. You see what is happening in Pune? With the riverfront destruction, with the kind of concrete pillars of metro in the rivers, Pune is flooding now in 15 minutes of the first rains. आपल्याला आठवत असेल 2-3 वर्षांपासून साधारणपणे जे काही कॉन्क्रिटीकरण पुण्यामध्ये चालू आहे आणि खास करून नदीमध्ये चालू आहे, मुळ्या मुठ्याचं असेल किंवा त्याला आपण रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट बोलतोय. आम्ही सातत्याने हा विषय घेतलेला आहे. 2-3 इथे आपल्याच माध्यमातून पत्रकार परिषद देखील इथे ऑर्गनाईज केले होते, आपल्याला सांगायला आणि आपल्या माध्यमातून लोकांना सांगायला की रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट नाही, रिव्हरफ्रंट डिस्ट्रक्शन आहे. वेताळ टेकडीचं असेल तर आम्ही पहिला विरोध केला होता, स्थानिक लोकांबरोबर उभं राहिलो आणि वेताळ टेकडीला कोणी हात लावू नये, सरकारने हात लावू नये हा आमचा आग्रह अजूनही आहे. तसंच सलीम अली बर्ड पार्क आम्ही पूर्णपणे ते रिवाईव्ह केलं होतं, ते ह्या सरकारने वाट लावून टाकलेली आहे. डेबरी राडा रोडा तिथे टाकलेला आहे. तिसरी गोष्ट म्हणजे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटमध्ये जगात तुम्ही कुठेही पहा, नदीचं खोलीकरण होतं आणि रुंदीकरण होतं. कदाचित जगात पहिलं उदाहरण असेल जिथे पुण्यात आपण पाहतोय नदीला अरुंद केलं जातंय आणि नदीची खोली कमी केली जाते. कोणी हे डोकं लावलंय, कशासाठी लावलंय, किती याच्यातून कॉन्ट्रॅक्ट. बरं, आज तर मी वाचलं की पुण्यामध्ये पूर्णपणे जे काही आपले स्टॉर्म वॉटर ड्रेन्स आहेत ते पण पूर्ण टाकले नाही आहेत. पण 2-3 वर्ष 15 मिनिटाच्या पावसात पुण्यात पाणी भरायला लागलेलं आहे. हे खूपच
नुसतं दुर्दैवी नाही तर धोकादायक आहे. कारण पुण्याच्या नद्या असतील, त्याचा प्रवाह असेल आणि पुण्याची वाढती लोकसंख्या असेल, हे सगळं लक्षात घेता पुण्यावर जो काँक्रिटीकरणचा मार होत आहे तो कुठे ना कुठेतरी थांबला पाहिजे. विचार करूनच पुण्याचा विकास झाला पाहिजे आणि प्रत्येक शहराचा, हे आमचं नेहमी म्हणणं असतं. ह्याच्यात तुम्ही पाहिजे तर आम्हाला बाजूला जरी ठेवलं तरी इंजिनियर्स आहेत त्यांना घ्या, अर्बन प्लॅनर्सना घ्या, आर्किटेक्ट्सना घ्या, जे कोणी शहरीकरांचा अभ्यास करतात त्यांना सोबत घेऊन सरकारने काम करणं गरजेचं आहे. टाउन प्लॅनिंग सोबतच महापालिकेच्या प्रशासनावर सुद्धा पुणेकरांचा रोष व्यक्त होताना दिसतोय, कारण की इथूनच जवळ असलेल्या हिंजावाडीत सुद्धा 15 मिनिटात पाणी साठतं. नक्कीच 15 मिनिटात पाणी साठतंय, पण कोणी एका बाजूनी दुसऱ्या बाजूला 15 मिनिटात हल्ली पोहोचत नाहीये. ट्रॅफिक वाढतोय, पुराचं प्रमाण वाढतंय, पण कुठेही सरकारकडून अजूनही महानगरपालिका म्हणजे आता कोर्टाकडून आदेश आलेत, पण खरोखर हे लावतील का हे आता देव जाणे. त्या संदर्भातच एक प्रश्न आहे. महापालिका निवडणुका तोंडावरती आहेत, आता रणधुमाळी सुरू होईल, प्रशासकीय काम सुरू झाले, प्रशासनाचं 3 वर्ष झाली सत्ता होती, पण आता महापालिकेत कसं चित्र बघता? मुंबई असेल, पुणे असेल, बघा एक महत्वाचं आहे, आम्ही जनतेसोबत राहणार आणि प्रशासनाने देखील जे काही घोळ घातलेले आहेत, मग मुंबईत असेल पुण्यात असेल, हे आम्ही सातत्याने लोकांसमोर आणतोय. मुंबईतला 2 वर्षापूर्वीपासून मी रस्त्याचा घोटाळा सांगत होतो, तो आला. ठाणे गायमुख ते उन्नत महामार्ग होता आणि मग ते टनेल होतं, त्याचा घोटाळा मी सांगत होतो. सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर आदेश दिलेले आहेत. अनेक गोष्टींवर मी बोलत आहे. कदाचित एकमेव राजकीय पक्ष असेल ज्यांनी पुन्हा रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटवर एवढं भूमिका महत्त्वाची घेतलेली आहे. मुंबईतली जी रेल्वे दुर्घटना झाली त्याला नक्की मग जबाबदार कोण आहे? बघा जबाबदार तुम्हाला एकच सांगतो, बुलेट ट्रेनवर जेवढा खर्च होत आहे तेवढंच जर आमच्या लोकल ट्रेनवर केलं असतं तर मला वाटतं हे झालं नसतं. म्हणजे ही नुसती एक घटना नाही, अशा अनेक घटना होतात. त्या दिवशी ती घटना आपल्या माध्यमातून लोकांसमोर आली, पण दुर्दैवाने अशा घटना अनेक होत आहेत. पण कुठे नेमका खर्च होतोय? आता बघा तुम्ही, मेट्रो पण स्लॅब पडली, समृद्धी महामार्ग स्लॅब पडला, आज कोस्टल रोडवर ॲक्सिडेंट झालेला आहे. अनेक ठिकाणी जे रस्त्यांचं उद्घाटन होतं, तुम्ही समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई बघा, 1 किलोमीटरचा असा पट्टा नाही जिथे तुम्हाला सगळं काही स्वच्छ दिसेल किंवा सपाट दिसेल. कुठे ना कुठेतरी तुम्हाला वाटतं स्पीड बोटीमध्ये बसलोय. समृद्धी महामार्गावरती मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एकाच गाडीतून प्रवास केला, खुर्च्या बदलून केले सगळ्यांनी प्रवास, पण ते सगळं होत असताना खड्डे जाणवले नाहीत. कारण ह्यांचं इंजिन आहे ते एक तर फेल्ड आहे किंवा एवढं वरती उडतं जमिनीपासून की जमिनीवर काय चाललं हे त्यांना माहिती नाही. पण सर एक शेवटचा प्रश्न, महापालिकेच्या निवडणुका बघता युती आणि आघाड्यांचं हे होते, आणि दुसरं म्हणजे काकांचा वाढदिवस आहे, त्यांना देखील शुभेच्छा. बघा मी शुभेच्छा तर देतच आहे, पण एकच मी तुम्हाला सांगतो की युती असेल आघाडी असेल, महत्वाची गोष्ट म्हणजे आमची पहिली युती आणि पहिली आघाडी ही जनतेसोबतच आहे आणि महाराष्ट्राच्या जे मनात होईल असेल ते व्हायला पाहिजे, ही देवाकडे प्रार्थना. शुभेच्छा. MDHचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो. वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.